झी 24 तास एक पाऊल पुढे। कोल्हापूर शहरात डेंग्यूच्या साथीनं पुन्हा शिरकाव केलाय। गेल्या महिन्याभरात डेंग्यू सदृश साथीनं 5 रुग्णांचा मृत्यू झालाय। तरीही कोल्हापूर महापालिका आरोग्य विभाग सुस्तच आहे। पावसाळ्यापूर्वी शहरातल्या सर्वच भागात स्वच्छता करण्याची गरज असताना आरोग्य विभागानं म्हणावी तशी काळजी घेतलेली दिसत नाहीये। त्यामुळे शहरातल्या नागरिकांचं आरोग्य मात्र धोक्यात आलंय। आला पावसाळा आरोग्य सांभाळा हे ब्रीदवाक्य आहे आरोग्य विभागाचं। पण याच ब्रीदवाक्याचा विसर कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाला पडल्याचं दिसतंय। शहरात पावसाळा सुरू होण्यापूर्वी स्वच्छतेची कामं पूर्ण व्हायला हवी होती, पण शहराचा आढावा घेतल्यास ठिकठिकाणी असे कचऱ्याचे ढीग कुजलेल्या अवस्थेत दिसतायत। परिणामी शहरात डासाची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होऊन डेंग्यू सदृश साथीनं पाय पसरायला सुरुवात केली आहे। अनेक रुग्णांना डेंग्यू सदृश साथीची लागण झाली आहे। येतो म्हणतात, मगर कोण इथं लक्ष देत नाही। सगळी डेंग्यूनं आता बी सध्या ऍडमिट आहे। 50-40 जण आता ऍडमिट आहे आमच्या। आता कोण लक्ष देत नाही आमच्याकडे। नगरसेवक येतात, एवढं आम्ही काहीतरी सांगितलं ना, ऑडिट काढलं ना, एवढं येतात, लगेच माणसं पाठवून देतात। 5 मिनिटासाठी माणसं येतात, हे लोटून कसं तसं लोटतात जातात। परवा नगरसेवकांनी आम्ही तक्रार दिल्यानंतर इथं लक्ष दिलं, त्याच्या पलीकडे कोण लक्ष देत नाही आणि इथं भरपूर हे ढासाचं प्रमाण पण वाढलंय आणि माणसं भरपूर आजारी पडलेत। आमची पोरं आम्हाला इथं आणायला सुद्धा भीती वाटायला आली आहे। शहरात डेंग्यू सदृश साथीनं 5 रुग्ण दगावलेत, पण आरोग्य विभाग मात्र याबाबत काहीही बोलण्यास तयार नाहीये। स्वच्छतेबाबत कोल्हापूर महापालिकेच्या सभापतींना विचारलं असता त्यांनी महापालिका याबाबत काळजी घेत असल्याचं म्हटलंय। त्या ठिकाणी तातडीनं पावलं उचलून त्या ठिकाणी टामी फॉस नावाचं औषध फवारणी असेल किंवा इतर कचरा उठावाची ताबडतोबीनं उठाव केलेले आहेत, त्या आणि औषध फवारण्या केलेल्या आहेत। या माध्यमातून आम्ही तातडीनं ज्या ठिकाणी करंट म्हणून स्वच्छता निदर्शनास आली त्या ठिकाणी आम्ही ही मोहीम राबवलेली आहे। गेल्या वर्षी कोल्हापूर शहराबरोबरच जिल्ह्यात डेंग्यू आणि कावळीच्या साथीनं थैमान घातलं होतं। त्यामुळे अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला होता, पण याचा विसर कोल्हापूर महापालिकेला पडलेला दिसतोय। आणखीन काही नागरिकांचा जीव गेल्यानंतर आरोग्य प्रशासन डोळे उघडणार का असा प्रश्न कोल्हापूरकर विचारतायत। प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।